बहिष्कार असला पाहिजे आणि ते जर एफआयआर नोंदवत असतील तर ती एफआयआर नोंदवली गेली पाहिजे ही मागणी सुद्धा मान्य करण्यात आली। वस्त्यांमध्ये जाऊन ज्यांची घरं मोडण्यात आलेली आहेत, दरवाजे मोडण्यात आलेले आहेत, अशांना असणारं शासनाने कॉम्पन्सेशन द्यावं, तर ते कॉम्पन्सेशन सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मान्य केले अशी असणारी परिस्थिती आहे। यालाच अनुसरून अनेक प्रश्न झाले की ज्याच्यामध्ये आदिवासींचा सुद्धा झाला, डायरेक्ट पेमेंट जे होतंय त्या संदर्भातली सुद्धा चर्चा झाली आणि या चर्चेच्या माध्यमातून रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज किंवा रिटायर्ड हायकोर्ट जज याची नेमणूक करून ती चौकशी करण्यात यावी ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी मान्य करण्यात आली।